मीरा, नर्मदा आत्याने तुला सगळं सांगितलंय खरं, पण त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवायचा? कारण यातल्या बऱ्याच गोष्टी मलाही माहिती नव्हत्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मंजिरीनेच दादासाहेबांचा खून केलाय हे त्यांना कसं माहिती? उत्तर सोपं आहे. माया. मायानेच नर्मदा आत्याला सगळं सांगितलं असणार. आपल्यात आणि मंजिरीमध्ये जे काही सुरू आहे त्याची बरीच कल्पना मायाला आहे. मायानेच सांगितलं असणार, पण त्याने फरक पडत नाही मीरा. आणि मी म्हणाले तसं आपण 4 पावलं मागे आलोय ती मोठी झेप घ्यायला. आणि आपण स्वीकारलं किंवा नाही स्वीकारलं तरी सत्य बदलत नाही. मीरा, आपण त्या मंजिरीशी किती लढलो किंवा नाही लढलो तरी त्याचा काही परिणाम होत नाहीये. आणि त्याचा परिणाम तेव्हा होईल जेव्हा ही लढाई अथर्वपर्यंत पोहोचेल. नाही नाही ताई, वेदाच्या बाबांना मीरा, हे बघ, मला कळतंय याने तुमच्या दोघांमध्ये पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे, पण आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. अगं, मंजिरीच्या विरोधात लढायचं असेल तर अथर्व आपल्या बाजूने हवेत. मीरा, आजी जे काही बोलतात ना त्याचा कधीच एकच अर्थ नसतो. अगं, त्यांच्या प्रत्येक वाक्यात बऱ्याच गोष्टी जोडलेल्या असतात. मीरा, आजी काय म्हणाल्या होत्या आठवतं तुला? आई कधीच आपल्या मुलांपासून लांब जात नाही, ती आपल्या मुलांजवळच असते कायम. मंजिरीने अथर्वच्या खऱ्या आईची जागा घेतली, पण म्हणून त्यांची खरी आई त्यांच्यापासून लांब गेली असं नाहीये. म्हणजे तू नक्की काय करायचं म्हणतेस? अथर्वांना त्यांच्या खऱ्या आईजवळ न्यायला हवं. त्यांना त्यांच्या आईचं सत्य कळायलाच हवं. मीरा, जेव्हा त्यांना सत्य कळेल ना तेव्हाच ते मंजिरीबद्दल तटस्थपणे विचार करू शकतील. आणि हीच आपली मोठी झेप असेल.